आज तर मी विशाखाताईला आणि आनंदीला चांगलं सरप्राईज देते. मी येऊ राहिली म्हणून विशाखाताई आणि आनंदीला मी सांगितलंच नाही, कारण की मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. त्या दोघी हमेशा मला सरप्राईज देत राहतात ना, यावेळेस मीच त्यांना सरप्राईज देते. किती मजा येणार ना. मला अचानक समोर पाहून त्यांचे चेहरे पाहण्यालायक होतील. मी त्यांना सांगितलंच नाही की मी येऊ राहिली म्हणून. हे सर्व तर ठीक आहे, पण हे काऊन थांबले? प्रेमजी समोर काऊन नाही चालत आहे? काय झालं? काऊन थांबले? अंदर काऊन नाही चालले? प्रेमजी, आहो प्रेमजी. आता काय करू मी तर चांगलंच फसलो. आईनं मला मना केलं होतं, काही आणायला जाऊ नको म्हणे मोहिनीले, काही भेटायची गरज नाही म्हणे, काही फोन लावायची गरज नाही म्हणे. मीनं तर आईला सांगितलंच नव्हतं की मी मोहिनीला आणायला चाललो म्हणून. आईला तर मी असं सांगितलं होतं की मी बिझनेस ट्रिपला चाललो. आणि आता मोहिनीला एकदम माझ्यासोबत पाहणार आई, तर आईला माहीत पडून जाणार की मी मोहिनीला आणायला गेलो होतो म्हणून आईसोबत खोटं बोललो. मोहिनीला जर मी माझ्यासोबत घेऊन नसतो आलो तर मोहिनी आलीच नसती. आणि तिच्या घरी जर तिला खरं सांगितलं असतं तर मग ते तर बिलकुलच आली नसती. आता काय करू मी? एका इकडे आई, एका इकडे बायको. मी बी खोटं बोलून फसलो. आता करू तर काय करू? मोहिनी आणि मी घरात नाही जाणार, ताईला माहीत पडून जाणार. आणि मोहिनीला मी ही गोष्ट सांगणार तर मोहिनी राग भरून जाणार. करू तर काय करू? मला तर काही समजूच नाही राहिलं. तरी पण एक बार मोहिनीला समजावून सांगून पाहतो. ऐकलं तर ऐकलं, नाही तर मी तर चांगलं फसलोच आहे आता. प्रेमजी, का बरं तिथं उभे आहे एका जागी? चला ना घरात. काय झालं? काय झालं प्रेमजीले? अचानक काऊन एका जागी थांबले? आहो प्रेमजी, काय झालं? घरामध्ये का बरं नाही चालले? काऊन इथं थांबले आहे? कोणाची वाट पाहत आहे का? कोणी येणार आहे का? नाही नाही मोहिनी, तशी गोष्ट नाही आहे. मग काय झालं? काऊन उभे आहे इथं? मोहिनी, तुला एक गोष्ट सांगायची आहे. कोणती गोष्ट? मला तर समजून नाही राहिलं तुला कसं सांगू तर. अरे सांगा ना. आणि ती गोष्ट अंगणामध्येच सांगायचं आहे का तुम्हाला? बाहेर घरामध्ये जाऊन बी तर बोलू शकतो ना. आधी अंदर चला बघू, नंतर तुम्हाला काय बोलायचं आहे, काय म्हणायचं आहे नंतर मग सांग. आधी घरामध्ये चला. इथं बाहेर किती वेळ लोक आपण असं उभं राहायचं? मोहिनी, खूप अर्जंट गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? काय झालं? मोहिनी, मी तुला जी गोष्ट सांगत आहे ना, नीट ऐक आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न कर प्लीज. अरे अशी कोणती गोष्ट आहे? सिरियस गोष्ट आहे का? हो, सिरियस पण आहे, नाही पण आहे. म्हणजे मला काही समजून नाही राहिलं. असं बाहेर गोष्ट नका करू. चला घरामध्ये जाऊन नंतर बोलू. मोहिनी, मी तुझ्याबरोबर घराच्या अंदर नाही येऊ शकत. काय? असं का बरं? माझ्याबरोबर तुम्ही अंदर का बरं नाही येऊ शकत? का बरं असे बोलू राहिले तुम्ही? काय झालं? मोहिनी, तू माहेरी गेल्यावर आहे ना, घरी खूप भांडण झाले. म्हणजे? तू माहेरी 4-5 दिवसाचं म्हणून गेली आणि 2 महिने राहिली ना तिकडे. हो, तुम्हाला तर माहिती आहे ना मी का बरं राहिली तर. हो, आय नो, मला माहिती आहे तू का बरं राहिली, परंतु आईला नाही माहिती ना. मी तर किती फोन केले होते आत्याबाईला. आत्याबाई फोनच नव्हत्या उचलत. तुम्ही सांगायला नव्हतं पाहिजे का? खरी गोष्ट सांगू तर आईनं तुला फोन करायला पण मला मना केलं होतं, आणि मी कसं काय सांगू? एवढं काही झालं? विशाखाताई आणि आनंदीनी तर मला काहीच नव्हतं सांगितलं. त्यांना असं वाटलं तुला टेन्शन येईल म्हणून वहिनीनं सांगितलं नशीन. अजून एक गोष्ट. अजून एक गोष्ट म्हणजे? अजून काही बाकीच आहे का? प्रेमजी, तुम्ही मला सर्व सर्व खरं खरं सांगा. तुम्ही ना माझ्यापासून काय काय लपवलेलं आहे? आणि माया मागं घरात काय काय झालं? माझ्यासोबत खोटं नका बोलू तुम्ही. मोहिनी, खरं सांगू का, तुझ्यासोबत मला आधीपासूनच खोटं बोलायचं नव्हतं, पण सिच्युएशन अशी झाली होती की मला खोटं बोलावं लागलं. ॲक्च्युली आईला माहीतच नव्हतं की मी तुला घ्यायला आलो म्हणून. काय? तुमच्या आईला माहीतच नव्हतं तुम्ही मला घ्यायला आले म्हणून? हो, बरोबर समजली. आईला माहीतच नाही मी तुला घ्यायला आलो म्हणून. आईला मी सांगितलं होतं मी ऑफिसच्या कामाने बाहेरगावी जात आहो. मी आईला असं सांगितलं होतं आणि मी तुला घ्यायला आलो. एवढं खोटं बोलले तुम्ही माझ्यासोबत? मोहिनी, माझी गोष्ट ऐक तू, माझी गोष्ट ऐक. काय ऐकू मी तुमचं? काय ऐकू? तुम्ही माझ्याशी खोटं बोलले. अजून काय काय खोटं बोलले तुम्ही माझ्यासोबत? लवकर सांगा. मोहिनी, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मला समजून घे प्लीज. मला तुझ्याशी खोटं नव्हतं बोलायचं तुझ्याशी खोटं. पण काय करू, परिस्थितीच अशी झाली होती की मला खोटं बोलावंच लागलं. तुम्ही इथं आल्यावर का बरं मला सर्व खरं सांगत आहे मग? मला घरी नव्हते सांगू शकले का माझ्या? तिथं जर तुला मी ही गोष्ट सांगितली असती तर तू माझ्याबरोबर आली असती का? मला माहिती आहे तू माझ्याबरोबर नसती आली. आता इथं सांगून काय फायदा? मोहिनी, प्लीज मला समजून घे प्लीज. तुमचं म्हणणं काय आहे? काय समजून घेऊ मी आता? मला माहिती आहे आई तर मला समजून नाही घेणार, पण तू माझी बायको आहे, तू मला नक्की समजशील. प्लीज माझा साथ दे. मला तुझ्या साथची खूप गरज आहे. मी फसलो आहे आता, तुमच्या दोघीमध्ये फसलो मी. घरामध्ये तुझ्याबरोबर जाणार तर आईला मी आईसोबत खोटं बोललो हे माहीत पडणार. आईचं खूप मन दुखणार की मी आईसोबत खोटं बोललो.
आणि माझ्या मनाचं, माझ्यासोबत तुम्ही खोटं बोलले ते माझं नाही का मन दुखणार? मी हा विचार नाही केला. मोहिनी, हाच विचार करून आतापर्यंत मी चूप होतो. हाच विचार करत होतो. प्लीज मला समजून घे मोहिनी, प्लीज. काय समजू मी? माहिती आहे मी गलत केलं तुझ्याबरोबर खोटं बोलून, परंतु वेळेवर जे मला बरोबर वाटलं मी ते केलं. मला समजतच नव्हतं काय करू, म्हणून मोहिनी सॉरी. आता सॉरी बोलून काय फायदा? मला आधीच सर्व खरं खरं सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही ना. हो, गलत केलं मी, माहिती आहे मला. प्लीज माझा साथ दे, प्लीज. आता तुमचं काय म्हणणं आहे? मी ना काय करायला पाहिजे? काय करू मी? फक्त एवढं काम कर, बाकी काहीच नाही. काय? काय करू मी? सांगा तुम्ही. तुम्ही जे म्हणसाल ना मी तेच करणार. तुम्ही नाही तर माझा विचार केलाच नाही, माझ्यासोबत खोटे बोलले. सांगा काय करू मी? तुला काहीच नाही करायचं आहे मोहिनी, फक्त एवढं कर. तू आतमध्ये जा, हे घे तुझी बॅग. तुम्ही नाही जासाल माझ्याबरोबर? आईला माहीत पडून जाईल ना आपण दोघं सोबत आलो म्हणून. आईला हे पण माहीत पडेल की मी तुला घ्यायला आलो होतो म्हणून. आणि आईने मला मना केलं होतं, कारण की तू 2 महिने राहिली ना, 4-5 दिवसातून म्हणून गेली. 2 महिने आपल्या माहेरी राहिली म्हणून आईला तुझा राग आला होता. त्या कारणामुळे आईनं मला म्हटलं होतं मोहिनीला आणायला नको जाशील. तरी मी बिझनेस टूरचा बहाणा करून तुला घ्यायला आलो. आता आपण दोघं सोबत घरात शिरू तर आईला माहीत पडून जाईल ना की आपण दोघं सोबत आलो म्हणून. मी तुला घ्यायला आलो होतो बिझनेस टूरचा, तर मी बहाणा केला होता, आईसोबत खोटं बोललो होतो. म्हणून एक काम कर, तू एकटी अंदर जा आणि तुझ्या मागून 15-20 मिनिटांनी मी अंदर येतो. म्हणजे आईला असं वाटलं पाहिजे की आपण वेगवेगळं आलेलो आहोत, सोबत नाही आलो. अजून एक गोष्ट, आईला सांगशील नको की मी तुला घ्यायला आलो होतो म्हणून. ठीक आहे प्रेमजी, एकटी जाते मी अंदर. नाही सांगत तुमच्या आईला की तुम्ही मला घ्यायला आले होते म्हणून. थँक्यू मोहिनी, थँक्यू मला समजून घेण्याबद्दल. प्रेमजी, तुमचं तर सर्व बरोबर आहे. मी तुमची गोष्ट पण मान्य करतो. ठीक आहे, मी एकटी जातो घरामध्ये. पण मला एक गोष्ट सांगा, हमेशा हर गोष्टीमध्ये, हर चीजमध्ये बायकोनीच का बरं कॉम्प्रोमाइज करायचं? आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याजवळ? सांगा ना, बोला ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बाईनीच का बरं कॉम्प्रोमाइज करायचं? मोहिनी सॉरी, माझ्याकडे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. माहीत होतं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे म्हणून. तुम्हाला ह्या गोष्टीची खूप फिकर आहे की तुमच्या आईचं मन नाही दुखलं पाहिजे, तुमच्या आईचा तुमच्यावर भरोसा नाही उठला पाहिजे. बायकोचं मन दुखलं तर चालते, बायकोचा भरोसा उठला तर चालते, है ना? है ना प्रेमजी, मी बरोबर बोलत आहे ना? बोला ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. मी तर विसरलीच. तुम्ही ना म्हटलं ना तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, सॉरी म्हणून दिलं आणि झालं, है ना? माझी काय गलती होती? काय गलती होती माझी? हेच ना की मी माझ्या माहेरी 2 महिने राहिली, हेच गलती आहे का माझी? आणि जेव्हा मी 1-2 वर्ष आपल्या माहेरी जात नाही तेव्हा तर कोणी काही म्हणत नाही की बाई तू 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले आपल्या माहेरी नाही गेली, इथंच आहेस, जा म्हणून. आणि आता मी माहेरी 2 महिने राहिली तर तुमच्या घरच्यांना प्रॉब्लेम झाला आहे ना? माझे आई वडील तर रुसले नाही, बाई तू 1-2 वर्षापासून आली नाही म्हणून. आणि मी 2 महिने काय माझ्या माहेरी राहिली तर तुमची आई रुसून गेली. वा रे वा. खरं काय म्हणावं काय बोलावं मला तर काही समजत नाही. अजून तुम्ही मला समजून घ्यायला पाहिजे का मी तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे? उलटे तुम्ही मला म्हणू राहिले की मला समजून घे. मी तर तुम्हाला समजून घेईन, पण कधी आपल्या बायकोला पण समजून घेत जा. हमेशा बायकोनी नवऱ्याला नाही समजून घ्यायला पाहिजे. आणा द्या बॅग. मी तुमच्याशी लग्न केलं, तुमच्या सुखात दुःखात तुमचा साथ देणं माझं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य मी पार पाडणार. तुमचं कर्तव्य तुम्ही विसरले असाल, पण मी माझं कर्तव्य नाही विसरली. द्या मला बॅग. जाते मी, एकटी जाते घराच्या अंदर आणि सांगते तुमच्या आईला की मी एकटीच आली. हेच म्हणणं आहे ना तुमचं? ठीक आहे, द्या द्या बॅग द्या. मीच जाते समोर, मीच सामना करते तुमच्या आईचा. तुम्ही या मागून. सर्व काही झाल्यावर तुमच्या आई जे काही बोलणार ते मला बोलणार. या तुम्ही आरामात मागून. तुमच्या आईचं सर्व बोलणं झाल्यावर, पूर्ण राग शांत झाल्यावर या. मी बोलणे खायला तयार आहे. द्या लवकर, द्या बॅग. तुमच्यासाठी मी हे पण करणार. द्या बॅग द्या. मोहिनी उभी काऊन आहे? द्या ना बॅग. मी जाते अंदर, जे होणार ते मी पाहून घेणार. द्या बॅग द्या लवकर, मला जाऊ द्या अंदर. मोहिनी माझी गोष्ट ऐक. प्रेमजी, आता ऐकासारखं काही राहिलं आहे का? काय राहिलं आता ऐकासारखं? काही आता ऐकासारखं नाही राहिलं. द्या मला बॅग, मला जाऊ द्या अंदर. 2 महिने माझ्या माहेरी राहून गलती केली ना मी ना, गलती केली, खूप मोठी गलती केली. 2 महिने माझ्या माहेरी का बरं राहिली मी तुम्हाला बी माहीत आहे आणि मला बी माहिती आहे. तरी तुम्हाला असं वाटते ना मी ना गलत केलं म्हणून?
नाही मोहिनी, माझं असं म्हणणं नाही आहे. मला माहिती आहे तू काही गलत नाही केलं. मग तुमच्या आईला काऊन नाही समजून सांगितलं तुम्ही ना? काऊन नाही समजून सांगितलं? चुप काऊन आहे? काऊन चुप आहे आता? बोला ना, बोला. काय बोलसान तुम्ही? तुम्ही तर बोलायच्या लायकच नाही राहिले. मोहिनी, मला शर्मिंदा नको करू. नाही नाही, मी कोणाला शर्मिंदा नाही करत आहे. मी कोण होतो तुम्हाला शर्मिंदा करणारी? या गोष्टीचा तुम्हीच विचार करा. मोहिनी, गलती झाली माझ्याच्याने. मी फक्त स्वतःचा विचार केला. माझ्या आईचं मन नाही दुखलं पाहिजे, माझ्या आईचा माझ्याहून भरोसा नाही उठला पाहिजे, या गोष्टीचा विचार केला फक्त. तुझा तर मी विचारच नाही केला. मी तुझ्यासोबत खोटं बोललो तर तुझं पण मन दुखीन, तुझा पण माझ्याहून भरोसा उठीन. आई तुला बोलणार ते अलग, या गोष्टीचा मी विचारच नाही केला. मोहिनी, माफ करून दे मला, माफ करून दे. सॉरी. चाल अंदर. पण तुमची आई तुम्हाला बोलणार ना? बोलणार तो बोलणार, ऐकून घेणार मी. आईसोबत मी खोटं बोललो, माझी गलती आहे. तो मीच ऐकायला पाहिजे, तू कशाला ऐकायला पाहिजे? जे काही होणार ते पाहून घेऊ. तू एकटी का बरं ऐकशील? दोघं सोबत जाऊ, दोघं आईचे बोलणे ऐकू, ठीक आहे? काय दोघं मिळून बोलणे ऐकू? हो, दोघांनी गलती केली ना, दोघं ऐकू. तू एकटी का बरं ऐकशील? चल अंदर चाल, जे होईन ते पाहून घेऊ. परत एकदा विचार करून घ्या. केला मी विचार. केला मी विचार केला. चल अंदर चल, दोघं सोबत जाऊ आणि सोबत बोलणे ऐकू. चल आता, चल अंदर. जास्त टाइमपास नको करू. मोठ्या मुश्किलनं माझ्या अंदर हिंमत आली. चल मोहिनी, मी किती स्वार्थी झालो होतो ना. तू माझा साथ द्यायला तयार आहेस आणि मी काय करू राहिलो होतो? वेळेवर तुझा साथ सोडत होतो. सॉरी मोहिनी. आता मला समजलं, दुःख असो किंवा सुख, दोघांमध्ये नवरा बायकोनं एकमेकाचा साथ दिला पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की सुख आहे तर साथ दिला आणि दुःख आहे तर सोडून दिलं. समजलं मोहिनी मला. आता जे काही होईल ते दोघं मिळून सहन करू. आई बोलीन तर दोघाले बोलीन, घराच्या बाहेर काढीन तर दोघाले काढीन. जे काही होईल समोर ते पाहून घेऊ, पण मी तुझा साथ नाही सोडणार. प्रेमजी, मी पण तुमचा साथ नाही सोडणार. मोहिनी, रडू नको. मी हाव ना तुझ्यासोबत. जे काही होईल ते पाहून घेऊ. चाल अंदर. परत एकदा विचार करून घ्या तुम्ही. नाही तर मी एकटी घराच्या अंदर जायला तयार आहो. घरातल्या लोकांचा एकटी सामना करायला तयार आहो. विचार करून घ्या. मोहिनी, तुझ्याशी लग्न करायच्या वेळेस मी विचार नाही केला. घराच्या खिलाफमध्ये जाऊन तुझ्यासोबत लग्न केलं ना मी, तेव्हा काही विचार नाही केला. तर आता तुझा साथ द्यायच्या वेळेस कशाला कोणता विचार करायचा? जे काही होईल ते दोघं मिळून सहन करू. तू टेन्शन नको घेऊ, मी आहो तुझ्यासोबत. प्रेमजी, खरंच मी खूप लकी आहे. खूप लकी आहे मी, जे तुम्ही मला भेटले. मोहिनी, खरं सांगू का? तुझ्यापेक्षा जास्त लकी तर मी आहो, जे मला एवढी समजदार बायको भेटली. खरं सांगतो, खूप लकी आहो मी. स्वतःला खूप लकी समजतो. तसं लकी तर हाव म्हणा मी. तू बघ कशी दिसतं, मी बघ कसा दिसतो, तरी तू मला पसंत केलं, माझ्याशी लग्न केलं. आता तुम्ही स्वतःला अजून जास्त लकी समजतो, जे मला एवढी समजदार आणि एवढी चांगली बायको भेटली, माझ्या हर सुखादुखातनी माझा साथ देणारी. प्रेमजी, तुम्ही पण खूप चांगले आहे. तुमच्या आईने नाही म्हटलं होतं मला घ्यायला यायला, तरी तुम्ही आले. अरे काऊन नाही येणार मी तुला घ्यायला? तुझ्याशी लग्न केलं मी, तू माझी बायको आहेस. बायकोला घ्यायला तर नवरा जाणारच ना. मोहिनी, हमेशा अशीच हसत राहत जा. हसताना तू खूप सुंदर दिसतं. ईशा. कधी नाही रडायचं मोहिनी, हमेशा हसत राहायचं. परेशानी काय येते जाते, पण माणसाने हमेशा हसत राहायला पाहिजे. हो प्रेमजी, तुम्ही माझ्यासोबत आहे ना, मी हमेशा हसतच राहीन. अजून मोहिनी, काही टेन्शन नको घेऊ. मी हाव ना, मी सर्व सांभाळून घेणार. तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. सर्व आता माझ्यावर सोडून दे, मी सर्व सांभाळून घेईन. मोहिनीले मी न म्हटलं तसंही सर्व मायावर सोडून दे, सर्व मी सांभाळून घेईन. पण खरं सांगू का, मला पण भीती वाटत आहे आईची. आमच्या दोघांले सोबत पाहिल्याबरोबर आई काय बोलणार मला ते टेन्शन आलं. खरं सांगू तर मला पण भीती वाटत आहे आईची. पण नाही, भीती दाखवानी लागेल मला चेहऱ्यावर, नाही तर मोहिनीसमोर काही इज्जत राहील नाही. प्रेमजी, काय विचार करू राहिले? भेले का? आताच तर मोठ्या मोठ्या गोष्टी करू राहिले होते. कोण? मी भेलो? मी नाही भेट कोण आल्या. आईला समजून सांगेन ना मी. आई समजून जाणार आई. तुला तर माहीत आहे ना मी कोणाला भेट नाही म्हणून, फक्त आईला सोडून. तू टेन्शन नको घेऊ, मी सर्व सांभाळून घेतो. माव सोडून देतो सर्व. तू टेन्शन नको घेऊ मोहिनी, बिलकुल टेन्शन नको घेऊ. मी आव ना. मी असल्यावर तुला कशाचं टेन्शन घ्यायची गरज आहे? काही टेन्शन नको घेऊ. मी सर्व सांभाळून घेतो मी. तू फक्त बिंदास राह, बिंदास चाल घरात मी. काही टेन्शन नको घेऊ, मी सर्व सांभाळून घेतो. हो ठीक आहे, चला मग. मला माहीत आहे तुम्ही सर्व सांभाळून घेसाल. मी आहो तुमच्यासोबत, काही भ्यायची गरज नाही आहे. चला
अरे प्रेमजी अजून तिथंच उभे आहे. प्रेमजी, आहो प्रेमजी, चला ना, चालायचं नाही का घराच्या अंदर? आहो. काय मला आवाज दिला का? नाही नाही, इथं अजून कोणी दिसत आहे का? तुम्हालाच आवाज दिला ना, चला ना. दिले का? आता तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते. नाही नाही, मी अनभेलो. हां मी नाही भेट कोणाला, तुला माहिती आहे ना. चल चल. चला मग, हो मग समोर. हो हो चाल. चला. हो हो चाल चाल. ओ बाप्पा, तिथं भिंत आहे म्हटलं, दरवाजा नाही आहे, दरवाजा बाजूला आहे. इथं भिंत आहे ना, दिसलीच नाही मला. दरवाजा बाजूला आहे, चला अंदर. हो हो चाल चाल, माहीत आहे. चला हो अंदर, चला घरात नाही. हो हो चाल. आता काय होणार काय माहीत, आमच्या दोघांना सोबत पाहून आई काय रिॲक्ट करणार, आता मला त्याच गोष्टीचं टेन्शन आलं. काय विचार करत आहे? चला ना. हो चाल. चल मी पण जाते अंदर. अरे बॅग तर इथंच आहे, हे तर बॅग घेऊनच नाही गेले, मीच घेऊन जाते बॅग.